हाय, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग असणार आहे क्रिसमस ट्रीबद्दलचा. क्रिसमस आलेला आहे आणि आजच क्रिसमस आहे. सो मी क्रिसमस ट्री बनवणार आहे. म्हणजे मी दरवर्षी क्रिसमस ट्री घरामध्ये लावते, कारण एक लहानपणीचं हे असतं, आपल्याला फॅड असतं की क्रिसमस ट्री अँड ऑल. खूप असं एक्साइटमेंट असते, सॅन्टा येणार आणि आपल्याला गिफ्ट देणार. जसं जसं आपण मॅच्युअर होतो तसं आपल्याला समजतं की आपणच आपले सांता आहोत. बट फॉरगेट इट, ही एक वेगळी एन्जॉयमेंट असते आणि खूप छान वाटतं आपल्याला असं हे करून ट्री वगैरे बनवून. सो त्यामुळे मी आज ट्री बनवणार आहे. तर मी मागवलेला आहे, ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे. तर मी म्हटलं मी तो डेकोर करणार आहे, तर ते मी शूट करते आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी बनवलेलं ट्री कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. सो चला चालू करूया व्हिडिओला. हा ट्री एक मागवलेला आहे मी. हा समथिंग 2 फीटचा आहे हा ट्री. हा आपण ओपन करूया आधी, कारण ह्या पिशवीचा खूप आवाज येतो आहे. सो मी ओपन करते. सो हा तुम्ही बघू शकता, असा काहीसा ट्री आला आहे. 2 फीटचा आहे हा, असा बघू शकता. हा आपण 2 फीटचा घरात लावू शकतो. जास्त मोठा असा लावायची गरज नाही, जस्ट एन्जॉयमेंट म्हणून. आणि हे असे त्याला हे आले आहेत खाली लावण्यासाठी. सो येस, आपण लावूया आधी, ते लावून घेऊया, त्यानंतर तो असा स्टँड होईल. मग मी तुम्हाला दाखवते की पुढे मी कसं डेकोर करणार आहे. सो येस, हे मी लावून घेते आधी. इझी आहे हे, फक्त तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फिट करायचं आहे प्रॉपर. हे असं मी 2 आता लावून घेतले आहेत, तुमच्या समोरच तुम्ही बघू शकता. सो हे असं मी लावून घेते आहे. सेकंड झालेलं आहे, थर्ड वन. हे असं मी लावलेलं आहे, बघू शकता. हे स्टँड आहे त्याचं, म्हणजे हे याच्यावर असं उभं राहणार आहे. किंवा आपण असंही करू शकतो की हे डायरेक्ट आपली जी झाडांची कुंडी असते त्यामध्ये असं लावू शकतो मातीमध्ये. मग ते फिट होऊन जातं, म्हणजे तो तुम्हाला बॅकग्राऊंड असा सजवायला भेटून जातो. सो हे असंही त्यांनी दिलं आहे. हे तुम्ही असं स्टँड करू शकता. जसं हे बघू शकता तुम्ही, आता हे असं स्टँड झालं आहे. आणि हे मागे इग्नोर करा थोडंफार, कारण मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की माझा ट्रायपॉड थोडा खराब झाला, रिंग लाईट ट्रायपॉड. सो तो मी मागवला नाही आहे अजून, त्यामुळे. सो मी हे आता ओपन करते. आणि अजून एक मला सांगायचं होतं की आपल्याच कोणी सबस्क्रायबर आहेत किंवा आहेत कोणीतरी, त्यांनी मला लास्ट टू लास्ट समथिंग, जेव्हा मी दादरला शॉपिंगसाठी गेली होती, सो तेव्हा त्यांनी त्या व्हिडिओवर एक कमेंट केली होती की तू प्रत्येक वेळा सो हा वर्ड खूप वेळा यूज करते, त्याचा वापर कमी कर. तर हो, मी नक्की ट्राय करेन. पण एक हॅबिट असते आणि ते कसं मी रँडमली बोलते. मी काही स्क्रिप्टेड हे नाही आहे किंवा मी स्क्रिप्ट करून ठेवत नाही. मी जॉब करून येते आणि त्यानंतर रँडमली असं मला काही वाटलं तर मी व्हिडिओ बनवते. तर ते मला सवयीनुसार झालेलं आहे, तर ते तोंडातून येतं माझ्या, सो वर्ड. सो मी हे परत आलं, बघू शकता तुम्ही. बट मी ट्राय करेन की कमी करायचं. तो त्यानंतर जो एक व्लॉग होता ना, त्यामध्ये मी ट्राय केलं होतं आणि मी सो वर्ड हा खूप कमी, म्हणजे तुम्ही नोटीस केलं असेल, खूप कमी यूज केला आहे त्यानंतर. ते एक हॅबिट असते आपल्याला, त्यानुसार ते येऊन जातं. तुम्ही बघू शकता. आता हे मी ओपन करते असं. हे तुम्ही हे त्याचे ब्रँचेस आहेत, हे असे ओपन करू शकता. बहुतेक जणांना माहीत असेल यामध्ये मी काय दाखवते, पण मला फन वाटलं की एक व्हिडिओ शूट करूया, म्हणून मी शूट करते. म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मी माझे क्रिसमस ट्री ह्या वर्षीचं कसं डेकोर करणार आहे. जास्त काही मागवलं नाही आहे मी, जे बेसिक असतात डेकोर ऑर्नामेंट तेच मागवले आहेत मी. सो त्याने आपण डेकोर करणार आहोत. ते ड्रम्स असतात, ते सगळं असं सगळं मी मागवलेलं आहे. हे मी करून घेते आता असं. कारण हे ब्रांचेस असे प्रॉपर ओपन झाले का हा ट्री वर किती मस्त दिसतं. मगाशी तुम्ही बघितला असेल तो कसा असा बारीक दिसत होता. आधी मी हे ओपन करून घेते सगळ्या साईडने, म्हणजे ते प्रॉपर फुललेलं दिसेल आपल्याला. त्यांचे ॲरोज दिलेले आहेत की त्यांचे ब्रांचेस कुठपर्यंत आहेत, मग तसं तुम्ही त्यानुसार ओपन करू शकता ह्याला.
आणि वेगवेगळ्या रेंजेसमध्ये हे ट्री बाजारामध्ये अवेलेबल आहेत. पण यावर्षी मी बघितलं तर रँडमली बाजारात जाऊन घेण्यापेक्षा ऑनलाईन जर तुम्ही परचेस केलं तर हे ट्री स्वस्त आहेत. आता हे एवढं भरलेलं पाईन ट्री हे बघू शकता तुम्ही. हे भरलेलं मला फक्त 140 रुपीजला भेटलेलं आहे. ते पण फ्लिपकार्ट 9 मिनिटवरून मागवलेलं आहे, ऑर्डर केलेलं आहे मी. सो तिकडून हे मला भेटलेले आहेत. आणि इकडे मी विचारलं होतं तर मला 200 प्लसच त्यांनी, म्हणजे 250 प्लस त्यांनी प्राईस सांगितली होती. 3-3.5 फीटची समथिंग, 3 फीटची समथिंग. आणि हे पण मला वाटतं 2.95 फीट आहे, म्हणजे तेच 3 फीट होऊन जातं. तर मी असं मागवलेलं आहे. असे मी आता ओपन केलेले आहे. तसं प्रॉपर मी ओपन करून घेते. आणि हे तुम्ही बघू शकता, असं ट्री मी ओपन करून घेतलेलं आहे. आता मी त्याला सजवणार आहे, डेकोर करणार आहे. सो हे मी असं मागवलेलं आहे. हे मिक्समध्ये आहे. यामध्ये सांता आणि ते गिफ्टचं पॅकेट, मेरी क्रिसमसचा लोगो, हे सगळं मिक्स आहे. आणि त्यानंतर हे थोडे बॉल्स मागवले आहेत मी. यामध्ये मी शाईनवाले शोधत होती पण मला सापडले नाही, तर हे मी घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हे ड्रम्स आहेत. इकडे बघू शकता छोटे छोटे ड्रम्स किती मस्त दिसत आहेत. आणि हे छोटू सांता पण आहेत, लाल सांता. हे सांता पण आपण लावणार आहोत. आता या ट्रीला किती ते प्रॉपर होतं आय डोंट नो, बट जेवढं होईल तेवढं आपण लावूया आणि आपलं क्रिसमस ट्री डेकोर करूया. चालू करूया आपण. तर हे फर्स्टवालं मी ओपन करते, जे मिक्समध्ये आलं आहे मला. त्यामध्ये हे ड्रम्स आहेत ते लावून घेऊया आपण आधी. आणि हे खूप इझी आहे, म्हणजे हे तुम्हाला फक्त ह्याच्या ब्रांचेसमध्ये अडकवायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे. असं अडकवत जायचं आहे. हे मी असं लावून घेते. तुमची पण काही आठवण असेल क्रिसमस ट्री डेकोर करण्याची, किंवा स्कूलमधली, स्पेशली स्कूलमध्ये हे सगळं भरपूर होतं आपल्याला. खूप सारे असे प्रोजेक्ट सांगितलेले असतात. मला पण खूप सांगितलेले होते. आणि माझे फ्रेंड्स हे बघत असतील त्यांनाही माहिती आहे. आणि ह्या सगळ्याची मला भरपूर आवड आहे, भरपूर म्हणजे भरपूर. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी मी काही ना काही करतच असते, हे त्यांनाही माहिती आहे. ते बघत असतील तर म्हणतील की मी मस्त डेकोर करत आहे क्रिसमस ट्री. हा छोटू सांता बघू शकता, किती क्यूट दिसत आहे. हे बघा ना, किती क्यूट आहे हा सांता. तसे रेडमध्येच मला भरपूर आवडतात. यामध्ये यावर्षी ग्लिटरमध्ये पण होते, पण हा रेड ऑथेंटिक आहे, ऑथेंटिक. तर हा रेड आपण लावून घेऊया इकडे. बघा किती मस्त दिसत आहे छोटू सांता. त्यानंतर हे ग्लिटरी बॉल्स, डिस्को ते पण लावून घेऊया आपण. आणि खूप असं भारी वाटतं हे असं डेकोर करायला, मला तर खूप आवडतं. आणि जस्ट एक शॉर्ट व्हिडिओ मी शूट केला आहे, त्यामध्ये लाईटचा खूपच इफेक्ट दिसत होता. तो कामावरचा व्हिडिओ आहे. आणि तिकडे पण आम्ही खूप मोठा, तिकडे समथिंग 6 फीटचा आम्ही क्रिसमस ट्री लावला आहे. आणि तो मी डेकोर केला होता. त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ शूट केला आहे, पण तो मला कधी टाकता येईल आय डोंट नो. आणि तो नीट दिसत नाही आहे प्रॉपर, असं पूर्ण ब्लरी होत आहे. बट इट्स ओके, बघून घ्या तुम्ही, तोही मी अपलोड करेन लवकरच. त्यानंतर हे बघा किती मस्त ड्रम्स आहेत, छोटू ड्रम्स. हे सगळीकडे लावून घेऊया आपण. आणि माझा अटायर तुम्ही बघू शकता, मी कशी दिसत आहे हे मला सांगा. हे माझं रेग्युलर टी शर्ट आहे आणि हे मस्त अशी मी टोपी घातलेली आहे, कॅप, सांता क्लॉजची, क्रिसमससाठीची स्पेशली. मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. मी हे सगळं लावून घेते आणि लावून झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते.
कारण हे प्रॉपरली फिट नाही होत आहे. म्हणजे मी टाकते पण मला प्रॉपरली ते हे नाही होत आहे. सो झाल्यानंतर बघू असं डेकोरेट करून झालेलं आहे. आणि हा ड्रम्स, लिटिल सांता, ही कॅन्डी असं सगळं मी लावून घेतलेलं आहे. आता लास्ट टाईम आहे या टॅगची, मेरी क्रिसमस, ते पण आपण इकडे लावून घेणार आहोत. असं मेरी क्रिसमस. वाव, हा माझा क्रिसमस ट्री झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मी थोडं पुढे सरकवते त्याला, म्हणजे तुम्हाला बघता येईल की मी कसं लावलेलं आहे. आणि ही एक्साइटमेंट खूपच छान असते. आणि असं साईडला ठेवून आत्ता हा ट्रे मी असा लावलेला आहे. आता मी आहे बेडरूममध्ये आणि तुम्हाला असं सगळं दाखवलेलं आहे की मी डेकोरेट नक्की कशा प्रकारे केलं आहे. त्यानंतर मी हा ट्री बाहेर नेणार आहे, आमच्या बाल्कनीमध्ये त्याला प्लेस करणार आहे. तिकडं थोडंफार डेकोरेशन आणि डेकोरेटिव्ह आयटम्स असं काहीसं ठेवीन मी आणि त्याला असं डेकोरेट करेन किंवा तिकडे जाऊन फक्त प्लेस करेन मी त्याला. म्हणजे असे मला खूप सारे फोटोज वगैरे काढता येतील त्याच्याबरोबर आणि खूप छान वाटेल. त्याला असं लाईटिंग पण आपण लावू शकतो. माझ्याकडे ही लाईटही आहे, ती पण आपण आता लावणार आहोत. बघू शकता तशी लाईटिंग आहे, ती मी ओपन करते, ती पण आपण लावून घेऊया. म्हणजे त्याला आणखीन छान लुक येईल आणि खूपच अट्रॅक्टिव्ह वाटेल ते. मी ओपन करते आणि ते लावून घेते लाईट पण. म्हणजे हे मी मगाशीच म्हटलं की हे मी बाहेर प्लेस करणार आहे, बट आता तुम्हाला मी दाखवते की लाईट लावल्यानंतर ते एक्झॅक्टली कसं दिसेल. आणि मी लाईट ही लावून घेतलेली आहे त्याला आता अशी राऊंडमध्ये लावून घेतलेली आहे. आता आपण लाईट चालू करूया आणि बघूया की कसा दिसत आहे आपला क्रिसमस ट्री. आणि प्रॉपर तुम्हाला लाईट चालू आहे त्यामुळे नीट दिसणार नाही, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला दिसतच असेल किती मस्त दिसत आहे माझा क्रिसमस ट्री. आणि अशा प्रकारे मी माझा क्रिसमस ट्री डेकोर केलेला आहे. आणि ही लाईट मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी असं हे केलेलं आहे. त्यानंतर मी असं प्रॉपर लावीन आणि त्यानंतर तुम्हाला दाखवेन. सो असा होता हा आजचा व्लॉग क्रिसमस ट्रीबद्दलचा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा मी कसं डेकोर केलं आहे. काही लिमिटेडच डेकोरेशन होतं, पण मला नक्की सांगा की हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलेलं आहे आणि माझा क्रिसमस ट्री कसा आहे. आणि या लाईटमुळे किती भारी वाटत आहे, गोल्डन गोल्डन आणि खूप मस्त ट्री डेकोर झालेला आहे. आणि मलाही खूप भारी वाटत आहे. आणि सर्वांना मेरी क्रिसमस. जे माझे ख्रिश्चन बांधव आहेत त्यांना देखील मेरी क्रिसमस. आणि बाकी सगळ्या सबस्क्रायबरना देखील, माझ्या यूट्यूब फॅमिलीला देखील मेरी क्रिसमस आणि क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही असं क्रिसमस ट्री लो बजेटमध्ये डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ऑनलाईन सगळ्या प्लॅटफॉर्मवर ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही त्या ऑर्डर करून असं मस्त क्रिसमस ट्री डेकोर करू शकता. आणि हे फोटो क्लिक करायला पण किती मस्त आहे, बघू शकता. असं क्रिसमस ट्री तुम्ही डेकोर करू शकता, त्यानंतर मस्त मस्त फोटो क्लिक करू शकता. आणि फोटो क्लिकसाठी किंवा फोटो प्रॉपसाठी देखील हे खूप छान होऊन जातं. त्यामुळे तुम्ही असं क्विकली क्रिसमस ट्री डेकोर करू शकता. सर्वांना क्रिसमसच्या पुन्हा एकदा आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. सो भेटूया एका पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.